नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा डी-एम-आर नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, त्यानंतर आपलं जे आहे राष्ट्रीय आरोग्य विभाग. तर पहा या ठिकाणी या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा यांच्यामार्फत एक अपडेट आलेला आहे. प्रति कोणाकोणाला गेलेलं आहे? उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, DHO, CS आणि उपसंचालक. तर या तिघांना हे प्रति गेलेलं आहे पत्र. तारीख या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 13 जानेवारी 2026. तर या तारखेचं हे पत्र आहे. तर आपण सार्वजनिक आरोग्य विभाग असेल किंवा मग राष्ट्रीय आरोग्य अभियान असेल, तर या संदर्भामधला कोणताही अपडेट असेल तर तो अपडेट आपण लगेच आपल्या यूट्यूबमार्फत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज पहा, हे जे आहे भरती संदर्भातच आहे थोडाफार. तर तुम्ही या ठिकाणी पूर्ण पाहून घ्या. आवडलं तर नक्कीच लाईक करा. व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला तर संपूर्ण माहिती डिटेलमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर पहा, या तिघांना जे आहे या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे. विषय पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM जिल्हास्तरीय सर्व्हिस डिलिव्हरी, म्हणजे जी मंथली रेकॉर्ड असतो जिल्हास्तरीचा, तो मंथली रेकॉर्ड सब सेंटर असेल, PSC असेल. सर्व्हिस डिलिव्हरी म्हणजे डेली काय व्हायला लागलं त्याचा रेकॉर्ड. सर्व कार्यक्रम व्यवस्थापन संवर्गातील मंजूर असलेले आवश्यक, ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाच्या संवर्गातील पदाची, पहा या ठिकाणी पदाचा पण उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. पदाची निश्चिती करून प्रस्ताव सादर करण्याबाबत या ठिकाणी जे आहे पूर्ण, म्हणजे एक सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जे राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे या संदर्भामध्ये पद असेल, त्यानंतर जे काम चालू आहे त्या संदर्भामध्ये हे महत्त्वाचा अपडेट या ठिकाणी मागवलेला आहे. तर पदं किती आहे तर काय नाही त्या संदर्भामध्ये. तर पहा, तर यामध्ये या व्हिडिओमध्ये या PDF मध्ये काय सांगतं ते पाहून घेऊ. संदर्भ या ठिकाणी जोडले. तर उपरोक्त संदर्भीय विषयान्वये माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच प्रकाश आंबेडकर साहेब, मंत्रालय मुंबई यांच्या आढावा बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने, ठीक आहे, जे आहे सचिव आरोग्य विभाग याचं आपण बैठकीचं हे पाहिलं होतं 7 तारखेचं, ठीक आहे. तो व्हिडिओ आहे यूट्यूबवर, तुम्ही तो पाहू शकता, आत्ताचाच आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी अन्वये प्राप्त निर्देश आपणास कळण्यात येते की राष्ट्रीय आरोग्य अभियानातील जिल्हास्तरीय व इतर संस्थावरील सर्व्हिस डिलिव्हरी आणि कार्यक्रम जे आहे व्यवस्थापकीय संवर्गातील मंजूर असलेल्या पदाची त्या त्या स्तरावरील आवश्यकता, कोणत्या डिपार्टमेंटला कोणते कोणते पदे मंजूर आहेत आणि त्यांची किती आवश्यकता आहे, सदरील पदांचा आवश्यकतेनुसार महत्त्वाची संवर्गातील पदाची संख्या निश्चित करून, पहा या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट, पदांची संख्या निश्चित करून प्रस्ताव तयार करण्यात यावा. आता हा पॉईंट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जे कोणी जर व्हिडिओ पाहत असतील तुम्ही जर व्यवस्थित मन लावून, तर पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कोणत्या डिपार्टमेंटमध्ये, डिपार्टमेंट इन द सेन्स कोणत्या ठिकाणी कोणते पदं किती मंजूर आहेत आणि त्याला किती गरजेचे आहेत, निश्चित करून ते प्रस्ताव आपल्याला किती गरजेचा आहे असे या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर पहा या ठिकाणी परत त्याकरिता सन 2025-26च्या मंजूर PPI नुसार जिल्हास्तरीय सर्व्हिस डिलिव्हरी आणि कार्यक्रम व्यवस्थापकीय संवर्गातील आवश्यक आणि महत्त्वाच्या पदाचे जे आहे आपल्या स्तरावर पुनर्रचना प्रस्ताव तयार करून त्याबाबतचा अंतिम मसुदा जो आहे त्याबाबतचा अंतिम मसुदा अभिप्रायासह राज्य आरोग्य यंत्रणा जे आहे संसाधन केंद्र पुणे यांच्या स्तरावर तसेच मनुष्यबळ कक्षास पुढील 5 दिवसात सादर करण्यात यावा. या विषयाचा संदर्भ 14/1/2026 रोजी जे आहे सकाळी 11 वाजता VC द्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठकीस आवश्यक जे आहे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. VC लिंकद्वारे आपणास ईमेल पाठवण्यात येईल असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे हे कालचं होतं, हे आज आपण या ठिकाणी हे पाहिलेलं आहे. काल उशिरा हे पत्र जे आहे आलेलं आहे. तर पहा या ठिकाणी यामध्ये तुम्हाला सहसंचालक तांत्रिकचे जे आहेत सिग्नेचर राजेंद्र B. भालराव साहेब यांचं जे सिग्नेचर या ठिकाणी पाहायला भेटेल. तर आज या ठिकाणी पहा या ठिकाणी काय झालेलं आहे, ही मीटिंग झाली असेल 11 वाजता, पण याची जी मीटिंगचे जी काही मिनिट्स आहेत हे मिनिट्स आणखीन पब्लिश झालेले नाहीत. आता हे जी काही VC द्वारे झालेलं आहे, काय जे काही ठरलं असेल तर ते नक्कीच काही दिवसामध्ये बाहेर येईल. ते सर्व अपडेट जर आपल्याला भेटली तर तुम्हाला नक्कीच ते सांगण्याचा प्रयत्न करू. सध्यासाठी हे महत्त्वाचं आहे की कोणत्या स्तरावर NHM मध्ये पण कोणत्या स्तरावर कोणते किती जे आहे त्यांचा अभिप्राय वगैरे चालू आहे, कुठं कंत्राटी भरलेले आहेत, किती काय येतं, ह्या सर्व गोष्टी ज्या आहे त्यामध्ये तपास चालू आहे. चांगली गोष्ट आहे. जर या
अशा ठिकाणी जर ह्या सर्व विभागाकडे जर लक्ष जात असेल तर हे एक गुड न्यूज आहे. भरती असेल किंवा मग याच्यामधले काही परमनंट कर्मचारी करायचं असेल, सर्व तयारीमध्ये शासन लक्ष देत आहे. तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.